स्पोर्ट पाणजू तर दुसऱ्या बाजूला पाणजू इंडियन्स या दोन संघादरम्यान हा दुसरा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल या आपण ऐकणार आहोत आडणेगावचे सुपुत्र आणि पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज ज्यांची निवड आपण पाहिलं तर सुप्रीमो ट्रॉफी मध्ये झालेले आहे ॲज अ समालोचक म्हणून असे प्रमोदजी शेडगे सरांना आम्ही इथे आमंत्रित करतोय कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. धन्यवाद. सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. जय घोष होतो सामने रंगती मैदानाला प्रेक्षकांचा जय घोष होतो सामने रंगती मैदानाला पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. धन्यवाद दिनेश किने अँड धन्यवाद भारतजी राऊत सर. गावदेवी पांजू वर्सेस आपण पाहू शकतात पांजू इंडियन्स या दोन संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यस पंच काय दर्शवत आहेत. पांजू प्रीमियर लीग 2022चा हा शानदार सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. सर्व पांजूची ग्रामस्थ मंडळी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विद्यमान नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झाले सचिन जिगरज साहेब यांचं सुद्धा हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही पांजू प्रीमियर लीग 2022च्या वतीने लाख लाख धन्यवाद व्यक्त करतोय. दोन्ही संघाला विनंती करेन 12th मॅन 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणे बंधनकारक आहे. पहिला चेंडू आजच्या दिवसामधला जर आपण पाहिला तर फेकला गेला 10:23 आणि 10:26 पहिला चौकार या स्पर्धेतला आपल्याला पाहायला मिळतोय. गुलशन भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहू शकलात एक राईट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सामना क्रमांक 1 मध्ये आपण पाहू शकलात काहीतरी पंच डिस्कस करत असताना यावेळेला आपण पाहतोय विशाल नाईक अँड एका साईडला अशोक राऊत हे दोन पंचांच्या भूमिकेत ART चषकामध्ये प्रथमतः भेट झाली होती. यस भारत राऊत काय दर्शवत आहेत. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो की सातत्याने ग्लोव्जवर बंदी होती परंतु फक्त यष्टीरक्षकापुरता मात्र ते मर्यादित राहील. सामन्याला सुरुवात अप्रतिम आयोजन नियोजन चांगले फ्लॅग प्रत्येक संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक उद्दिष्ट होतं की पांजू गावातील सर्व मंडळी एकत्रित यावी याकरता मात्र पांजू प्रीमियर लीग हे मात्र माध्यम आपल्याला पाहायला मिळालं आणि पांजू प्रीमियर लीग एक सर्व गाव एकत्रित येऊन या स्पर्धेचा उत्साह एक सुंदर शिगेला पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पियुष भुईर आपल्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल.
सामन्याला सुरुवात पहिलं षटक हाताळण्यासाठी पियुष भोईर तर स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय अक्षय भोईर आपल्याला पाहायला मिळतो आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर विकास भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. गावदेवी पांजू आणि पांजू इंडियन्स संघ मात्र क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय तर गावदेवी पांजू हा प्रथम फलंदाजी करताना विजय कांबळे आमच्या समोर जोडले गेले ते गोल्डन मॅजिक फिंगर मॅन फ्रॉम जुचंद्र तर मृणाल म्हात्रे JTC चे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पहिला चेंडू अक्षय भोईरच्या बॅटमधून निघालेला टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा फटका. व्हॉट अ शॉट सुपर टायमिंग काय टायमिंग होतं प्रॉपरली 6 धावा. थँक्यू डीजे. काही जबरदस्त टायमिंग यावेळेला पाहायला मिळालं. प्रॉपरली टायमिंग कसं असावं हे अक्षय भोईरने यावेळेला दर्शवलं. मात्र षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या चेंडूवर वीरेंद्र सेवाग कॉपीबुक स्टाईलमध्ये त्या अंदाजामध्ये स्टार्ट करत असताना आपण पाहू शकतायत. कमी असे खेळाडू असतात की पहिल्या चेंडूवर मात्र प्रतिस्पर्धी गोलंदाजावर हल्ला बोल करत असतात आणि त्यामधला अक्षय भोईरच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत सणसणीत दर्जेदार PPL षटकार पाहायला मिळाला. ऑन साईडला मात्र शरीर भेदी मारा होता. हा झेल खूप महत्वपूर्ण परंतु हा झेल सुटतोय आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये 22 चेंडूंमध्ये त्या चेंडूंचा कर्दनकाळ त्या गोलंदाजाचा कर्दनकाळ कदाचित ठरू शकेल अक्षय भोईर कारण हा झेल खूप महत्वपूर्ण होता. कोणताही खेळाडू मात्र जाणून बुजून सोडत नाहीये. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन खचलं जातं आणि नितीन पाटील यांचं थोडंसं रिॲक्शन पाहायला मिळालं की अक्षय भोईर सारखा फलंदाजाचा झेल सोडणं हे मात्र योग्य नाहीये. कॅचेस विन द मॅचेस टेक द कॅच अँड विन द मॅच खूप महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते. 7 धावा फलकावर 7. अप्रतिम भन्नाट वेग पाहायला मिळतोय. वेगवान मारा ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच करण्याचा मनसुबा या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. अक्षय भोईर 7 धावांची खेळी करतोय तर एका साईडला विकास भोईर आपण पाहू शकाल. काही जबरदस्त दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण नजारा पांजू प्रीमियर लीग 2022चा वाखाणे जोगे. गुड डिलिव्हरी ही लेंथ लाईन खूप महत्वाची भूमिका. पियुष भोईर एक पांजू एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं टप्पा अचूक पद्धतीने भेदक मारा विलक्षण कामगिरी करत असताना पियुष भोईरचा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि त्या अनुषंगाने मात्र हा चेंडू यावेळेला हाताळला गेला. अक्षय भोईर विकास भोईरला काहीतरी दिलासा देण्यासाठी यावेळेला जाताना पाहायला मिळतो आणि ह्या गोष्टी खूप महत्वपूर्ण असतात. जेव्हा एखादा फलंदाज चाचपडत असतो त्यावेळेला मात्र कुठेतरी त्याला कान मंत्र देणं हे साहजिकच यावेळेला अक्षय भोईरचं कर्तव्य आणि तेच मात्र यावेळेला दर्शवत असताना 7 धावा पियुष भोईर. पुन्हा एकदा नच बलिये जिसे कहा जाता है नाचवलं जातं अक्षरशः विकास भोईरला पूर्णपणे मात्र यावेळेला सरप्राईज करणारा हा चेंडू होता. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा पियुष भोईरची कृती काय जबरदस्त पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी भरीव कामगिरी करत असताना विलक्षण कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. आपल्या बोटांतील जादू आणि सहजता सुंदरता काय असते याचं प्रात्यक्षिकरण देत असताना पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग बाय पियुष भोईर. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा 7. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक 2 चेंडू खेळल्यानंतर लगातार 4 चेंडू पूर्णपणे विकास भोईर बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी पांजू संघ पहिल्या षटकांमध्ये फक्त 7 धावा. पियुष भोईरचं मी कौतुक करेन. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण करत असताना सहजता सुंदरता आपल्या बोटांतील जादू दाखवली आणि गावदेवी पांजू संघाला मात्र या वेळेला पूर्णपणे जकडवून ठेवलं गेलं. विकास भोईरला स्पेशली पहिलं षटक कंप्लीट झालंय. 7 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचे आपल्याला सामने पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सेकंड ओव्हरला प्रारंभ होईल. ये
थँक्यू डिजे, वेलकम बॅक. मिस्टर भावेश काटे गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय भोईरचा पहिल्या चेंडूवर दणदणीत सुरुवात करत असताना दुसऱ्या चेंडूवर एक धाव झील सुटल्यानंतर एक जीवनदानाच्या साहाय्याने खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं घेऊन येईल गोलंदाज भावेश काटे आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. अशोक राऊत अँड विशाल नाईक हे दोन पंच, अमोल वेतुस्कर त्यांचं सुद्धा थोड्याच वेळात आगमन या ठिकाणी होईल. 3 पंच या स्पर्धेला इन्व्हाइट केलं गेलंय. खूप चांगले संघ पाहायला मिळत आहेत. संघ मालकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच त्यांना हॅट्स ऑफ असेल. यावेळेला अक्षय भोईर काय प्रॉपरली टायमिंग, स्टँड अँड डिलिव्हर शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. पांजू प्रीमियर लीग षटकार 6 धावा. गुड शॉट. थँक्यू डिजे. अक्षय भोईरचा हा मात्र दुसरा जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय. विस्फोटक फलंदाजी कशी करावायची याचं प्रात्यक्षिकरण करताना पाहायला मिळतोय. सुपर बॅटिंग. ऑफ साईडला यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह खेळला जातोय, एकदा वर्जित केली जाते. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. गुड फिल्डिंग. अतिशय दर्जेदार असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 14 धावा. दर्शन पुढे सरसावले गेले होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 14 धावा. अक्षय भोईरला माहिती आहे की प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणारा नाहीये आणि प्रत्येक चेंडूला आपण सीमारेषा पलीकडे मात्र धाडणार नाहीये. त्यासाठी कुठेतरी सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट कसं खेळावं हे अक्षय भोईरच्या बॅटमधून सातत्यपूर्ण पाहायला मिळतं आणि जबाबदारी काय असते याचं प्रात्यक्षिकरण देत असताना आपण पाहू शकाल. गुड बॅटिंग, गुड थिंकिंग, बी पॉझिटिव्ह मध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. ऑफ साईडला फटका चांगला आहे विकास भोईरचा. एक धाव तर निश्चित स्वरूपात. दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 16 धावा. आतापर्यंत 9 षटकार आणि 3 चौकार या स्पर्धेच्या माध्यमातून लगावले गेलेत. 16 धावा. प्रथम फलंदाजी करताना पांजू गावदेवी पांजू हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर पांजू इंडियन्स या 2 संघांमध्ये कडवी झुंज. विकास भोईरच्या बॅटमधून निघालेला हा मिस टायमिंग स्ट्रोक मात्र सुंदररित्या जजमेंटने झेल टिपला गेला. किशोर यावेळेला कोणतीही चुकी करत नाहीयेत. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पहिली सफलता प्राप्त होते भावेश काटेला आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर मिस्टर विकास भोईर बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. 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 थँक्यू डिजे. 16 धावा फलकावर 14 वरून फ्लाय होत असताना 16 वर जाऊन पोहोचले गेले. आज 14 मेचा दिवस. स्वराज्याचे धाकले धनी शिवपुत्र युवराज म्हणून आज संभाजी महाराजांची आज जयंती आपल्याला पाहायला मिळते. आज 14 मेचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. कुमार भोईर एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. नाईस पर्सनॅलिटी आणि टेनिस क्रिकेटमधला एक अनमोल रत्न म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती फलकावर 16 धावा. पांजू प्रीमियर लीग खूप चांगली संकल्पना घेऊन ही मात्र उत्तुंग भरारी घेत असताना स्पर्धा पाहायला मिळते. उजव्या हाताने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता परंतु आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू मात्र निघून जातोय. अशोक राऊत त्या ठिकाणी वळतायत. वाईटचा इशारा करतायत. तत्पूर्वी धावांची गती 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते. 17 धावात होते ती शहरापर्यंत आपल्याला पाहायला मिळते.
ऑन साईडला फुलटॉ चेंडू होता, यावेळेला नितीन पाटील फेकी करतायत. तत्पूर्वी मात्र यावेळेला यस डेफिनेटली बाद होताना पाहायला मिळेल. कुमार भोईर एक चुकीचं कॉलिंग पोहोचू शकले नाहीत आणि नितीन पाटील खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना उत्साहाचं वातावरण, आनंदाचं वातावरण. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला, क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला, पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. थँक्यू वेलकम बॅक. खूप सुंदर सॉन्ग यावेळेला निर्माते आहेत या सॉन्गचे मिस्टर अमित राऊत. 17 धावा 2 गडी बाद आपण पाहू शकतायत. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट. नितीन पाटील यांची मात्र अचूक फेकी, कारण तुम्ही 30 यार्ड सर्कलमध्ये जेव्हा उभे असता त्यावेळेला विदिन सेकंदामध्ये चेंडू मात्र कोणत्या क्षणाला कशा पद्धतीने येईल याचा नेम नाही आहे, म्हणून तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनची गरज असते. प्रेझेन्स ऑफ माइंड इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं. नितीन पाटील भरपूर वर्षांचा क्रिकेटचा कालखंड राहिला आहे नितीन पाटील यांचा. पुन्हा एकदा गोलंदाज भावेश काटे यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत खूप चांगलं क्रिकेट, कॅल्क्युलेशन क्रिकेट अक्षय भोईर आज खेळताना पाहायला मिळतोय. कारण अक्षय भोईरला माहिती आहे माझ्यावर पूर्णपणे गावदेवी पांजू संघाची जबाबदारी आली. माझा पार्टनर कुमार भोईर मात्र बाद झाल्यानंतर जिम्मेदारी या ठिकाणी वाढली गेले. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 18 धावा 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकता 2 कंप्लीट झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. पांजू प्रीमियर लीग 2022. थँक्यू डीजी. तर या ठिकाणी खरोखरच आज एक आम्ही साहेबांजवळ शब्द टाकला की साहेब तुम्हाला आमच्या पांजू प्रीमियर लीगमध्ये यायचं आहे. फक्त आम्ही इन्व्हिटेशन द्यायला गेलो होतो आणि साहेबांनी त्वरित मला सांगितलं की बोल तुला काय पाहिजे ते, काही टेन्शन घेऊ नको, जे काही लागेल ते मी देईल. आणि खरोखर इथे आल्या आल्या सर्वात आधी त्यांनी आपल्या खिशामध्ये हात घातला आणि या स्पर्धेला 10,000 रुपये लगेचच काढून दिले. त्याबद्दल मी पांजू ग्रामस्थांच्या वतीनं आणि पांजू प्रीमियर लीगच्या वतीनं सन्माननीय नगरसेवक सचिनजी गरज साहेबांचा खरोखरच शतशः आभार व्यक्त करतोय. आणि आमच्या पांजू गावातर्फे एक छोटासा सन्मान साहेब, आपला जास्त नाही आहे, फक्त आमच्या पांजू ग्रामस्थांकडून आपला एक छोटासा एक विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. षटक क्रमांक 3 घेऊन येईल गोलंदाज नितीन पाटील. एक लेग ब्रेकचा मारा करण्यासाठी सज्ज होताना आपण पाहू शकतायत. अक्षय भोईर टू नितीन पाटील आज आमने सामने पाहायला मिळत आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र फिरकीचा मारा खूप चांगल्या प्रकारचा आतापर्यंत पाहायला मिळतोय. मिस्टर नितीन पाटील यांचा भरपूर वर्षांचा कालखंड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये राहिला आहे आणि पांजू संघातून बिलॉंग करताना सातत्याने पाहायला मिळतोय. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सचिनजी घरात उमेळमान खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व, विद्यमान नगरसेवक. 1 मिनिट मॅच सुरू ठेवायची आहे. फक्त कॅमेरामॅनला फक्त विनंती करेन की आपण सचिनजी गरज साहेबांचं या ठिकाणी यतुची स्वागत सन्मान, एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं यतुची स्वागत सन्मान होणं साहजिकच गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. या सिटीचा 4 रन चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. वेट अँड वॉच केलं आणि खूप सुंदर फटका इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध यावेळेला मात्र अचानक उसळी घेतली आणि चौकार मिळाला. मायेची उबदार शॉल त्या ठिकाणी सन्मानित केली जाते
आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर प्रतिमा आपण त्या ठिकाणी भेट सौजन्य केली जाते. सचिनजी गरज साहेब विद्यमान नगरसेवक आहेत. उमेळमान गावातून बिलॉंग करताना एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. वाईड येतोय आणि वाईड +2 अशा 3 धावा एकंदरीत इन्क्लूड केल्या जात आहेत आणि तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 या धावसंख्येवर 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 25 धावा. सचिनजी गरज साहेब थँक्यू व्हेरी मच. आपण आलात, अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद. 25 धावा 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. या वेळेला टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून जातोय. चुकी करतायत त्या ठिकाणी थर्ड मॅनला चेंडूचा पाठलाग करेपर्यंत या वेळेला आपण पाहू शकाल फेकी येते. 2 धावा निश्चित स्वरूपात डेफिनेटली मिळतील. बॅटची एज होती आणि त्याचंच कारण या वेळेला थोडंसं उत्साह निर्माण झाला होता जेणेकरून मात्र या चेंडूवर गॅदर केला जाईल का हा प्रश्नचिन्ह उद्भवला गेला होता. 27 धावा 27 चेंडू फेकून झाले 3. धावांची गती फलकावर 27 रन्स. चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूचा खेळ झालाय. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतं. सत्तावीस धावा 2 गडी बाद. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खूप रणरणत रखरखत ऊन आपल्याला पाहायला मिळतं. बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या. डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्या. जास्तीत जास्त पाणी प्राशन करा. जेवढं शक्य होईल तेवढं कॅप आणि गॉगलचा उपयोग करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कारण आता मे महिन्याच्या आपण सेकंड वीकमध्ये पोचलोय आणि जसं जूनचा महिना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 6-7 नंतर मात्र चातक पक्षी पावसाची वाट पाहतो. त्याचप्रमाणे रबर बॉल ची क्रिकेटची मात्र वाट पाहतील प्रत्येक खेळाडू. फुलटॉस चेंडू होता. सुरेख फटका यावेळेला पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड्स पॉइंटला मात्र यावेळेला आपण पाहू शकताय क्युअर ऑफ द विकेट खेळला गेला. सुंदर फटका. चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार 4. मारती चौकार षटकार खेळाडू सारे हे दमदार. मारती चौकार षटकार भल्या भल्यांच्या दांड्या उडवती नावाजलेले बॉलर. थँक्यू डीजे. गावदेवी स्पोर्ट्स पाणजू. जर साईड स्क्रीनच्या आपला साईड स्क्रीन आहे तिथे आपला तो ऑरेंज पट्टा पडलाय पहा. बाउंड्री पट्टा ऑरेंजचा पडलाय तो जरा व्यवस्थित करा. लाईव्हला तो चांगला दिसत नाहीये. थँक्यू मित्रा. 31 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाले ते 4. विशाल नाईक अँड अशोक राऊत ही पंचांची जोडी मैदानाच्या आतमध्ये. नितीन पाटीलचा पुढील चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. अक्षय भोईरचा हा चुकीचा फटका. रिस्क घेण्याचा प्रयत्न केला आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकतायत कॉटआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना. आता कुठेतरी मात्र यावेळेला पांजू इंडियन्स संघाच्या टीम मेंटॉर दिनेश किने यांच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य असेल कारण क्षेत्ररक्षणाची धुरा खूप मात्र यावेळेला आपण पाहू शकताय ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. धावसंख्या फलकावर 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना गावदेवी स्पोर्ट्स पांजू हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. एक सुंदरसं सॉन्ग ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. नावाजलेले बॉलर प्रेक्षकांचा जयघोष होतो सामने रंगती मैदानाला. प्रेक्षकांचा जयघोष होतो सामने रंगती मैदानाला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. थँक्यू डीजे.
धावांची गती जर आपण पाहिली तर 31 धावा, 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नितीन पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर अगोदरच खेळण्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळाला. षटक क्रमांक एकंदरीत कंप्लीट झाले ते 3 आणि 3 षटकारांच्या अखेरीस धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 31 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नितीन पाटील यांनी मात्र 13 धावा 1 गडी बाद अशी मात्र स्थिती आपल्याला पाहायला मिळाली. ते पहिल्या षटकामध्ये 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना गावदेवी स्पोर्ट्स पांजू या संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू नक्कीच डीजे तुला देखील आम्ही संधी देऊ. मात्र चला, कारण आपण ही स्पर्धा ए गट आणि बी गट मध्ये विभागणी केलेली आहे. ए गटचे आपण पहिला सामना पाहिला द्विज थंडरबॉल पांजू आणि राहुल 11 पांजू या संघादरम्यान. त्यानंतर आपण बी गटातील हा पहिला सामना पाहतोय गावदेवी पांजू आणि पांजू इंडियन्स. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही ए गटाकडे येतोय. ए गटातील दुसरा सामना पांजू चॅलेंजर्स आणि स्वप्न साकार. कॅप्टन चला लवकर या टॉस साठी. ए गटातील दुसरा सामना पांजू चॅलेंजर आणि स्वप्न साकार. कॅप्टन आपण टॉस साठी त्वरित यायचं आहे. ही इनिंग संपली की लगेच टॉस केला जाईल. बॅक टू द प्रमोजी शेडगे. धावांची गती जर आपण पाहिली तर 31 रन्स 31 धावा या फलकावर. शेवटचा आणि अंतिम षटक यानंतर पांजू चॅलेंजर्स अँड स्वप्न साकार या 2 संघांमध्ये ए गटामधून दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. या षटकानंतर लगेच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. आदरणीय दिनेशजी भोईर उपसरपंच यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. नेक्स्ट मॅचचा यावेळेला चेंडू मात्र 1 बाउन्सने चेंडू यावेळेला अप्रतिम. काय प्रेझेन्स ऑफ माइंड पियुष भोईरचं. सुपर फिल्डिंग, ब्रिलियंट स्ट्रक. आक्रमकता काय असते क्षेत्ररक्षणामध्ये पियुष भोईर यावेळेला दर्शवत असताना मॅग्निफिसंट फिल्डिंग. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 33 धावा. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. एक फायटिंग टोटलकडे वाटचाल करण्याचा धाडसी निर्णय असेल. गोलंदाज आहे सुहास पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज सुहास पाटील टू चेतन भोईर. चेतन भोईरच्या बॅटमधून निघालेला हा फटका इंटू द गॅप मध्ये भावेश काटे मात्र पुढे सरसावतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 35 धावा. क्रिकेटमधील बेसिक काय आहे? सिंगल डबल. ज्यावेळेला षटकार चौकार येत नाही त्यावेळेला सिंगल डबल हे तुम्हाला टॉनिक प्रमाणे मात्र उपयुक्त ठरतं आणि तेच मात्र यावेळेला सिंगल डबलला महत्व देत आहेत. कारण क्रिकेटमधील खेळाडूंचा एक एक धाव हा श्वास बनलाय. अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर चेतन भोईर पूर्णपणे त्या ठिकाणी मात्र चाचपडले गेले. चेंडू फेकून झाले ते 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 35 धावा 3 गडी बाद. प्लेइंग 11 आपली घेऊन यायची आहे. 2 कॅप्टन चॅलेंजर पांजू चॅलेंजर आणि स्वप्न साकार कर्णधार आपल्या 11 खेळाडूंची नावं आपण सोबत घेऊन यायची आहेत. पस्तीस धावा 35 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज अप्रतिम खोलवर चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह यावेळेला खेळला जातोय. तत्पूर्वी मात्र क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी बॅट स्लाइड केली गेली. अशोक राऊतचं मात्र यावेळेला पंचांचा इशारा नॉट आउट. 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37. एक माइंड मध्ये विचार असेल चेतन भोईरच्या या 2 चेंडूवर एक चौकार किंवा 3 ते 4 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक चांगल्या प्रकारची फायटिंग टोटलकडे वाटचाल असेल. परंतु 4 षटकांमध्ये मॅक्झिमम 45-50 जर धावा असतील तर एक चांगली टोटल म्हणून गणली जाते. कारण टेनिस क्रिकेट विश्व खूप पुढे चाललंय आणि अशातच मात्र तुम्हाला प्रति षटकामागे 10 ते 12 धावा जर प्रत्येक षटकासाठी येत आहेत तर डेफिनेटली मात्र धावसंख्या खूप चांगल्या प्रकारची मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. उजव्या हाताने यावेळेला सरळ बॅटने खेळला गेला. मी म्हटलं होतं माइंड मध्ये चेतन भोईरचा हाच विचार असेल की एक मोठा फटका चौकार षटकारांची आतषबाजी आता मात्र यावेळेला पाहायला मिळते. षटकार आणि धावसंख्या फ्लाय होते 43 या धावसंख्येवर.
43 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट. शेवटचा चेंडू असेल सुहास पाटील यांचा. फटका चांगला होता. चेतन भोईरचा क्लास टायमिंग पाहायला मिळाला. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद जरूर मागितली गेली आणि या वेळेला यस धावचीच्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होताना मात्र विशाल नाईक यांनी स्निकचा इशारा जरूर केला गेला होता. मात्र असं वाटलं की मात्र फलंदाज कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद होईल, परंतु धावचीत हरकत नाहीये. मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 43 या धावसंख्येवर 44 धावांचं लक्ष 11च्या सरासरीने खेळावं लागेल प्रतिस्पर्धी संघ पांजू इंडियन्स या संघाच्या समोर. संघाला अतिशय देदीप्यमान असा क्रिकेटचा सोहळा, भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकतायत. मात्रे ब्रदर्सच्या माध्यमातून, एमबी स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट आपण पाहू शकाल. वेगवेगळ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगले फ्लॅग आपण लहरताना पाहायला मिळत आहेत आणि अतिशय देखणं असं आणि नेत्रदीपक आयोजन पांजू प्रीमियर लीग स्पर्धेला माझ्याकडून मानाचा मुजरा असेल. धावांची गती 43 धावा. नितीन राजाराम पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. भूषण पडवळे यांनी शुभेच्छा दिल्यात. हेमंत वर्तक यांनी शुभेच्छा दिल्यात. निलेश म्हात्रे यांनी शुभेच्छा दिल्यात आणि सचिन गरज स्वतः विद्यमान नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झाले होते. आशिषजी भोईर, सरपंच पांजू, विजयशेठ गोविंद पाटील, तानाजी पाटील, उद्योजक वाघबीळ यांनी सुद्धा विशेष सहकार्य, राजू ठाकूर, विनोदजी भोईर या सर्वांचं आम्ही खूप खूप शतशः आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी दिनेशजी भोईर साहेब उपसरपंच त्या ठिकाणी मात्र असतील. नाणेफेकीचा कौल त्यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल आणि त्यानंतर अशोकजी प्लीज आपण तिथे व्यवस्थित बसा. तर जास्त वेळ वाया घालू नका. गरमी आहे आम्हाला देखील कळत आहे, पण 5 मिनिटं विश्रांती घ्या आणि त्यानंतर लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. जास्त वेळ वाया घालू नका. चला मी वळतोय. हा अ गटातील हा दुसरा सामना आहे, कारण अ गट आणि ब गट असे दोन गट आपण बनवलेले आहेत आणि प्रत्येक गटात 4 संघ असतील. त्या 4 संघामधून प्रत्येक संघाच्या सोबत 3-3 मॅचेस असतील. याच्यामध्ये आपण अ गटातील हा दुसरा सामना, एका साईडला असेल पांजू चॅलेंजर्स आणि एका साईडला असेल स्वप्न साकार. नाणेफेकीचा कौल दिनेश भोईर, पांजू उपसरपंच यांच्या शुभ हस्ते केला जातोय. छापचा कॉल आहे दिलीपचा आणि ते नाणेफेक जिंकतोय दिलीप. अभिनंदन दिलीप. आणि सरपंच उपसरपंचांना विनंती करतो की आपण बसून घ्यायचं आहे. दिलीप, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. आणि हा निर्णय तू का स्वीकारलास, याचं कारण? सामने हवा आहे आणि आमच्या याच्यात असे 4 बॅट्समॅन आहेत की ते कधी पण मॅचची कलाकंडी पालटू शकतील. पांडू चॅलेंजर हा संघ देखील आपल्या गावातीलच आहेत आणि या संघाच्या अगेन्स्ट जवळपास तुला खेळायचं आहे. आणि प्रथम क्षेत्ररक्षण करताना पांडू चॅलेंजरच्या संघाला तू किती धावसंख्येवर थांबवण्याचा प्रयत्न करशील? 40 ते 45. कारण हवा आहे, त्यांचे पण बॅट्समॅन आहेत आणि हवेच्या अगेन्स्ट बॉलरला 10 रन्स हे नथिंग आहेत, म्हणून 40 ते 45. दिलीप, काय म्हणशील या संपूर्ण आयोजनाविषयी? आणि एखादा सल्ला तुला द्यायचा असेल पांडूच्या आताच्या यंग पिढीला, तर तू काय देशील? पांजू प्रीमियर लीग हे मला वाटते आपल्या गावातील खेळाडूला एक चॅलेंज आहे की मला याच्यातून काय बनायचं आहे. बोललं तर प्रीमियर लीगचा हा एक फायदा आहे की आपल्या गावातील प्रत्येक खेळाडू हा एकत्र येईल. एकत्र आल्याने आपल्या गावातील कुठली समस्या आणि अन्यथा कुठला गावावर संकट आले तर ही एकजूट ही आपल्या पांजू गावाला उपयोगी पडेल. म्हणून हे प्रीमियर लीग ठेवल्याबद्दल अशीच ठेवत जा आणि आपल्या गावातील सर्व खेळाडू
हे एकत्र येऊन क्रिकेट खेळा. क्रिकेट म्हणजे एक शरीराचा अवयव आहे. या खेळल्याने माणूस म्हणजे खेळाडू हा तंदुरुस्त राहतो. धन्यवाद दिलीप, आणि नक्कीच तुला या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. वळतो या पांजू चॅलेंजर्स कॅप्टन मित्रा नाणेफेक तू हरतोस, आणि नक्कीच यावेळेस तुझ्या मनाच्या अगेन्स्ट तुला मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल, म्हणजे तुला प्रथम फलंदाजी करावी लागेल. तर काय करशील स्वप्न साकार या संघाच्या अगेन्स्ट प्रथम फलंदाजी करताना काय टार्गेट असेल? 50+ असे कोणते खेळाडू आहेत ज्याच्यावर तुझा जास्तीत जास्त विश्वास? सनी आहे, रवी आहे, उद्धव आहे, मी स्वतः आहे आणि तेजकुमार राऊत आहे. तेजकुमार राऊत, आणि नक्कीच ज्याप्रमाणे दिलीपला मी प्रश्न विचारतो त्याप्रमाणे तुला देखील प्रश्न विचारतोय. काय म्हणशील या पांजू प्रीमियर लीगच्या आयोजनाविषयी, आणि काय याच्यामध्ये तुला कमतरता जाणवते की ही अजून कमतरता मला जाणवत आहे? अप्रतिम आहे आयोजन. मी स्वतः कमिटीमध्ये आहे आणि याच्या पुढे पण चांगली होईल मी आशा करतोय. धन्यवाद, नक्कीच तुला देखील शुभेच्छा असतील. स्वप्न साकार वन द टॉस अँड चॉईस द बॉल फर्स्ट. निर्णय घेतोय स्वप्न साकार हा संघ शतरक्षण करण्याचा, आणि प्रथम पाचारण केलं जातं ते म्हणजेच पांजू चॅलेंजर्स या संघाला फलंदाजी करण्यासाठी. चला या आपण ऐकूया कॉम्बॉक्समध्ये प्रमोद शेडगे. मात्र या ठिकाणी आम्ही एक विशेष सन्मान प्राप्ती वॉरियर्स अभिमन्यू ठाकूर यांच्याकडून एक प्रमोद शेडगे यांचा एक विशेष सन्मान, आमचे साथी समालोचक, आमचे मित्र. तर मी विनंती करतो प्रमोद शेडगे साहेबांना की आपण आमच्या टॉसबॉक्समध्ये यायचं आहे. आणि खरोखर सर्वात आधी प्रमोद तुला नक्कीच खूप खूप शुभेच्छा. खास करून सुप्रीमो चषक 2022साठी अभिमानाची बाब आहे मित्रांनो. खरोखर भरपूर वर्ष प्रमोदसोबत काम केलं, प्रमोदनं भरपूर मेहनत केली. ती मेहनत प्रमोदची कुठेतरी कामी आली, फळी आली खरोखरच. कारण समालोचन करणं म्हणजे फक्त माईक हातामध्ये धरणं हे नसतं मित्रांनो. याच्या मागचा जो अभ्यासक्रम असतो तो खूप मोठा असतो, आणि त्यासाठी प्रमोदनं भरपूर स्ट्रगल केलं. अंडरआर्म क्रिकेटपासून ओव्हरआर्म क्रिकेटपर्यंतचा जो प्रमोदचा प्रवास होता हा खूप खडसळ होता, आणि तो त्यांनी पार केला. आणि आज टेनिस क्रिकेट विश्वातील एक सर्वात मोठी स्पर्धा सुप्रीमो चषक 2022 शिवसेनेची सर्वात मोठी मानाची स्पर्धा, आणि या स्पर्धेमध्ये प्रमोदजी शेडगे यांना समालोचन करण्याची संधी दिली गेलेली आहे. त्याबद्दल प्रमोदजी शेडगे साहेब आपला पांजू ग्रामस्थांकडून खरोखरच अभिनंदन करतोय, आणि पांजू प्रीमियर लीग मधून देखील आपलं खूप खूप अभिनंदन. चला या ऐकूया पुन्हा एकदा आपण प्रमोदजी शेडगे यांना. थँक्यू. खूप खूप धन्यवाद भारतजी राऊत. स्पेशली अभिमन्यू ठाकूर आणि दिनेश किनी यांचं मी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि खऱ्या अर्थानं प्राप्ती वॉरियर्स संघाचं या ठिकाणी मी मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून थँक्यू व्हेरी मच म्हणतोय. आपला आशीर्वाद प्रेम सदैव असंच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन संघांमध्ये एक कडवी लढत आपण पाहू शकाल. पांजू प्रीमियर लीग 2022 विशाल नाईक या ठिकाणी, मात्र विशाल नाईक सर अँड अशोक राऊत सर दर्शवत आहेत की सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकतायत. ठीक, प्रमोद थांबवतो मी तुला. सर्व संघांना आम्ही सूचना करतोय की लक्षात ठेवा, पाणी ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये खेळाडूला लागेल त्या वेळेस आपण पाणी कधीही घेऊन जाऊ शकता. लक्षात ठेवा, कोणत्याही प्रकारची बंदी नाही आहे, आणि पाणी कोणताही खेळाडू घेऊन जाऊ शकतोय. यावेळेला पहिल्या चेंडूवर जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार, भावेश काटीच्या बॅट मधून आलाय हा खणखणीत एकंदरीत षटकार, 6 धावा. गुड शॉट. थँक्यू विजय. धावांची गती यावेळेला भगवानजी पाटील साहेब आगरी कोळी मंडळाचे आपण पाहू शकताय सचिव आहेत आणि या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम भगवानजी पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. या षटकाराने पहिल्या चेंडूवर खातं ओपन केलं गेलंय. भावेश काठीच्या बॅट मधून दुसऱ्या चेंडूवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. अक्षय भोईर थोडी फार चुकी करतायत, कारण ज्या पद्धतीने अक्षयने सुरुवात केली होती त्याच पद्धतीने भावेश काठेने यावेळेला सुरुवात केली. चेतन भोईरने डावाला सांभाळलं, स्वतःला सांभाळलं आणि अप्रतिम जिम्मेदारी स्वीकारली. गुड बॅटिंग बाय चेतन भोईर. कुमार भोईर आज लवकरात लवकर बाद झाले.
धावचीच्या स्वरूपात, आणि धावचीत होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कुऱ्हाड मारून घेणं, हे सातत्याने आपण पाहतो. कारण कुमार जर त्या ठिकाणी जर खेळपट्टीवर टिकला असता तर कदाचित 50 क्रॉस केली असती. 6 धावा. यावर ऑफ साईडला काय फटका आहे, जबरदस्त नजाकत भरा शॉट. कुमार भोईरला बीट करून चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. पांजू प्रीमियर लीग चौकार 4. क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला, क्रिकेटचे सामने होती पाणजू क्रिकेट मैदानाला. पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला, पाणजू प्रीमियर लीगला जाऊ सामने क्रिकेटचे बघायला. तर मोहनजी भोईर पांजू इंडियन्स यांचे पाठीराखे आहेत. त्यांना विनंती करतोय कुठे असाल तर प्लीज या. मोहनजी परशुराम भोईर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण त्वरित यायचं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 10 धावा, 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 2 संघांमध्ये उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला चेंज ऑफ पेस जरूर केला गेला होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न केला होता. मूर्ती लहान कीर्ती महान त्या ठिकाणी मात्र पुढे सरसावतो क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग. जय पाटील अपकमिंग यंग टॅलेंट ला आज संधी दिली गेली. हाच उद्देश असतो जेव्हा मात्र लीगच्या मॅचेस असतात ग्रामीण भागामध्ये किंवा एक गाव एक फॉर्मॅट मधून, त्यावेळेला अपकमिंग यंग टॅलेंटला कसं प्राधान्य दिलं जाईल. कारण जेव्हा एक गाव एक फॉर्मॅट खेळतो त्यावेळेला मात्र उत्कृष्ट दर्जाचे 11 ते 15 खेळाडू असतात, परंतु या खेळाडूंना संधी कधी मिळेल त्याकरता ही पांजू प्रीमियर लीगचं एक उद्दिष्ट घेऊन, संकल्पना घेऊन खूप चांगल्या प्रकारची भरारी घेत असताना ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं मात्र जय पाटीलवरून आठवलं की कमी वेळेत कमी वयामध्ये कसोटी क्रिकेटचा एक सुंदर सितारा, कर्णधाराचा जन्मदिवस. ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळला गेलाय. कुमार भोईर मात्र एक एक्सपिरियन्स खेळाडू पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 12. हेमंत बाबा विनंती करतोय आपण व्यासपीठावर यायचं आहे. हेमंत बाबा आपण प्लीज आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. 12 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 12 रन्स 5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. पहिलं षटक प्रगतीपथावर. विजयासाठी 44 धावांचं पाठलाग करताना ज्या धावांची अपेक्षा होती पहिल्या षटकापासून 11ची सरासरी, त्या धावा मात्र येताना पहिल्या षटकांमध्ये आतापर्यंत पाहायला मिळतात. गोलंदाज यावेळेला विकास भोईर. खूप चांगल्या प्रकारचा हा चेंडू पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस केला होता. भावेश काठीला असं वाटलं की हा चेंडू वेगवान येईल, परंतु डबल माइंड मध्ये गेला आणि फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलं. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये 12 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. पांजू इंडियन्स या संघाची येणारी चेंडू आहेत तुमच्याकडे 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग 32 धावांचं लक्ष असेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि जाऊया आपण डीजे ऑपरेटरकडे. कमाउन डीजे. खेळाडू सारे हे दमदार मारती चौकार षटकार, खेळाडू सारे हे दमदार मारती चौकार षटकार. भल्या भल्यांच्या दांड्या उडवती नावाजलेले बॉलर, भल्या भल्यांच्या दांड्या उडवती नावाजलेले बॉलर. प्रेक्षकांचा 12 धावा फलकावर 12 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये GTC लाईव्ह आपण पाहू शकतायत. जुचंद्र टेनिस क्रिकेट. मृणाल मात्रे खूप चांगल्या प्रकारचं लाईव्ह कव्हरेज दाखवत असताना पाहायला मिळतात. टेक्निशियन टीम आणि आमचे कॅमेरामॅन खूप चांगल्या प्रकारचं वर्क करत असताना आपण पाहू शकतायत. 12 धावा 1 गडी बाद. जय पाटील अपकमिंग यंग टॅलेंट. 1983चा दिवस आज उजाडला आणि खऱ्या अर्थानं एका साईडला तर भारतीय संघाला सुद्धा मात्र खूप चांगल्या प्रकारचा दिवस आपण पाहू शकलात, परंतु आजच्या दिवसात तेतेंडा तायबू या खेळाडूचा जन्मदिवस झिम्बाब्वे संघाचा,
ज्याने मात्र कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये कर्णधार पद मात्र भूषवलं आणि 29व्या वर्षामध्ये त्याने रिटायरमेंट घेतली. असा तेटेंडा तायबू एक बेस्ट विकेट किपर अँडी फ्लॉवरच्या समवेत खेळणारा कणखर आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून ज्याची ओळख आज 14 मे 1983 मध्ये या खेळाडूचा जन्म झाला. उजव्या हाताने गोलंदाज जय पाटील. फुलटॉस चेंडू होता परंतु खूपच बाहेर. पंचांनी लेंथ ओळखली आणि नोचा इशारा यावेळेला कदाचित खेळपट्टीच्या बाहेर असावा याचंच कारण या ठिकाणी पाहायला मिळालं. अशोक राऊत त्या ठिकाणी फ्री हिटचा सिग्नल देत आहेत आणि धावांची गती 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 13 या धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पंच समजवताना अपकमिंग यंग टॅलेंटला, कारण पंचांनी भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेत, हारजीत पाहिलेत, चढ उतार पाहिलेत आपल्या जीवनामध्ये आणि जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेत. अशा प्रकारचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. डेड बॉल फ्री हिट कंटिन्यूस आपल्याला पाहायला मिळेल. धावांची गती फलकावर 13 रन्स. या फ्री हिटच्या चेंडूवर एक रिस्क घ्यावी लागेल, जोखीम पत्करावी लागेल, परंतु धावचित बाद होणं वंचित राहावं लागेल. फुलटॉस चेंडू होता, जोखीम पत्कारली. दर्शन भोईरच्या बॅटमधून निघालेला खणखणीत दर्जेदार PPL षटकार. 6 धावा. केली तू गादी तुझ्याची जाग, परवान केली तू गादी तुझ्याची जाग. झाला महाराष्ट्राचा राजा शिवा माझा. धावांची गती फलकावर 19 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. कुमार भोईर दिलासा देताना जय पाटीलला, कारण अपकमिंग यंग टॅलेंट आहे. आता कुठं त्याचं करिअरला सुरुवात झाली या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि अशा वेळेला एक्सपिरियन्स खेळाडूंची गरज आहे. फुलटॉस चेंडू होता परंतु या वेळेला फुलटॉस चेंडूला जैसी गेंद वैसी नसीहत. दर्शन भोईरच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 सिक्सर यावेळेला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावर 25च्या घरामध्ये. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. गुड शॉट, गुड बॅटिंग बाय दर्शन भोईर. पंचवीस धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जय पाटीलची मात्र यावेळेला खराब गोलंदाजी सुरुवात जरूर झाले, परंतु अशा वेळेला आपण पाहू शकतात दिलासा देतोय कुमार भोईर, परंतु अपकमिंग यंग टॅलेंट आता कुठे करिअरला सुरुवात होत असताना दर्शन भोईरने ठोठावलेले 2 षटकार, परंतु आत्मविश्वासाची गरज असेल. जय पाटील पुन्हा एकदा. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडू हवेच्या झोतावर निघून जाईल की नाही आणि या वेळेला मात्र आपण पाहतो या 6. खराब क्षेत्ररक्षण चेतन भोईरचं आज येईल खूप महत्वपूर्ण होता आणि चेतन भोईर सारख्या क्षेत्ररक्षकाकडून ही चुकी होणं अपेक्षित नव्हतं, परंतु चेंडू यावेळेला निघून जाईल 6 धावांकरता आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर तब्बल 31 या धावसंख्येवर. आता 13 धावांचं लक्ष असेल 15 चेंडूंमध्ये. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक 3 षटकार 3 in row. सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा जय पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. यावेळेला 4थ्या चेंडूवर 4था षटकार. क्या बात आहे दर्शन भोईर. सरळ चेंडूला आउट ऑफ द पार्क. 6 धावांकरता मॅग्निफिसंट टायमिंग. It is a 6 runs. Big shot.
जे 4 चेंडूवर 4 लगातार षटकार पाहायला मिळत आहेत. 37 धावा. आता मात्र विजयासाठी अवघ्या 7 धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. यानंतर होणारा सामना पांजू चॅलेंजर्स अँड स्वप्न साकार आणि तदनंतर होणारा सामना एकविरा रायडर्स अँड प्राप्ती वॉरियर्स असा मात्र ए आणि बी चा पूल आपल्याला पाहायला मिळतोय, जेणेकरून सहजगत्या होईल. त्याकरता मात्र विजय कांबळे यांनी सुद्धा मात्र ही तसदी घेतली. भारत राऊत यांच्याशी चर्चा केली आणि अशा प्रकारचा हा शेड्यूल आखला गेलाय. उलटा चेंडू होता, यावेळेला खोलवर चेंडू होता. चिप शॉट पाहायला मिळतोय. प्रयत्न चांगले केले होते, परंतु प्रयत्नानं यश काही आलं नाही. 2 धावा येत असताना 5व्या चेंडूवर आणि धावांची गती फलकावर गावदेवी स्पोर्ट्स पांजू या संघाची 39 धावा. ताबडतोड फलंदाजी करताना 7 चेंडूमध्ये 27 धावांची कणखर आणि जबरदस्त खेळ पाहायला मिळते. अप्रतिम नेत्रदीपक खेळ आतापर्यंत दर्शन भोईरच्या बॅटमधून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. क्षेत्ररक्षक यावेळेला आपण पाहू शकता चेंडूचा पाठलाग करतायत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 धावा. 41 रन्स विजयासाठी 12 चेंडू आणि 3 धावा हे सामन्याचं समीकरण. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वंदन अग्री कोळी बांधवांची कुलस्वामिनी खूप सुंदर सॉन्ग एकवीर मातेचं. 41 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झालाय. 12 चेंडू आणि 3 धावा हे सामन्याचं समीकरण. जबाबदारी काय असते दर्शन भोईरने यावेळेला स्वीकारली. कोण म्हणतं की घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करतं, मी तर म्हणेन घड्याळाचा अलाराम आपल्याला जागा करत नाही तर आपली जबाबदारी जागी करते. ती जबाबदारी स्वीकारले. चेंज ऑफ पेस लोवर 1 चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेला सुहास पाटील यांना हा चेंडू समजला नाही. थोडासा विथ द टर्न खेळण्यापासून मात्र यावेळेला मजबूर केलं होतं. 2 गोष्टी विथ द टर्न अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मात्र गोलंदाज लेग ब्रेक हे मजबूर करत असतात. 41 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुमार भोईर आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पुन्हा एकदा उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी राऊंड द विकेट. तर फुलटॉस चेंडू होता. चिप शॉट खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव सुहास पाटील यांच्या बॅटमधून, परंतु सुहास पाटील यांनी दर्शन भोईरच्या बॅटिंगचा परिपूर्ण मन मुराद आनंद घेतला. कारण ज्या वेळेला सचिन रमेश तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग ही जोडी मैदानात उतरायची त्यावेळेला सचिन तेंडुलकर म्हणायचे की वीरेंद्र सेहवागचा खेळ पाहण्यासाठी मी आतुरलेला असायचो. कारण सिंगल देऊन मात्र मी नॉन स्ट्राईक एंडला वीरूची बॅटिंग करणं पसंत होतं मला, कारण विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. फुलटॉस चेंडू आणि दर्शन भोईरचा हा फटका मिस टायमिंग झालाय. हा झेल खूप महत्वपूर्ण आणि कुमार भोईर या ठिकाणी आपण पाहू शकतायत सफलता प्राप्त करतायत. 42 धावा 2 धावांचं लक्ष समोर असताना दर्शन भोईरने क्लास फलंदाजी केली आणि तंबूच्या आसऱ्याला परतला गेला. गुड बॅटिंग बाय दर्शन भोईर.
विचिट करण्याचा प्रयत्न पंच मात्र वळतायत. वाईटचा इशारा देत असताना कधी कधी ही टेक्निक असते यष्टीरक्षकाची, जेणेकरून मात्र वाईट मिळणार नाही, परंतु पंचांच्या नजरेमध्ये तुम्ही चुकणार नाही आहेत. हे दर्शवलं गेलं ते विशाल नाईक सरांनी. आणि 1 धाव येत असताना स्कोर इज लेवल. विजयासाठी आता मात्र अवघी 1 धावेची गरज. कुमार भोईर यावेळेला आपण पाहू शकतायत पंच डेड बॉल घोषित करतायत. काही सुंदर ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जणू काही 1 ते 1.5 लाखाची स्पर्धा सुरू आहे. आणि पांजू प्रीमियर लीगचा हा थरार टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. PPL 8 संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ए पूल आणि बी पूल मध्ये 4-4 हाफ केले गेले. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. एक चान्स घेतोय पियुष भोईर की जेणेकरून खेळून पाहूया. हवेच्या अगेन्स्ट तर खेळणं कठीण जाईल, परंतु दर्शन भोईरने खेळलेले फटके अफलातून पाहायला मिळाले, कारण त्याचं प्रॉपरली टायमिंग खूप महत्त्वपूर्ण पाहायला मिळालं. कुमार भोईर त्यावेळेला अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. जागा बनवून खेळला आणि विजयावर शिक्कामोर्तब केला गेलाय. मात्र चौकार येईल की नाही अजूनपर्यंत पंच वेट करतायत. एकच धाव मिळेल आणि विजयश्री खेचून आणला गेलाय. तो पहिला सामना मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. कुमार भोईर दर्शवतायत हरकत नाही आहे जय पाटील, तुला चांगली गोलंदाजी करायची आहे, कारण फ्युचर ऑफ पांजू क्रिकेटचा एक तू चांगला गोलंदाज बनशील. कारण स्टुअर्ट ब्रॉडला युवराज सिंगने 6 चेंडू 6 षटकार मारले म्हणून तो क्रिकेट सोडलं नाही, तर तो पुन्हा एकदा उभारला आणि एक चांगला गोलंदाज ठरला. कोळी समाजाचे आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण यतुची स्वागत सन्मान त्या ठिकाणी आपण जरूर शब्द सुमनांनी केलंय, परंतु मॅन ऑफ द मॅच